नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अगदी झटपट होणाऱ्या अशी सँडविचची रेसिपी बघणार आहोत। परंतु त्याआधी माझी छोटीशी एक रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही अजूनही कुक विथ निशू या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा कधी रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी तुम्हाला रेसिपीची नोटिफिकेशन येतील। सर्वप्रथम मी इथे एक पॅन गरम करत ठेवला, त्यामध्ये पाव चमची इतकं बटर आपण घालून घेऊ। बटर मेल्ट झाले, आता त्यामध्ये मध्यम आकाराचे 2 बटाटे मी इथे उकडून घेतलेले आहेत आणि त्यांना अशा पद्धतीने कट करून घेतले। आता ते आपण ह्यामध्ये फ्राय करून घेऊया। साधारणतः 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला हे बटरमध्ये बटाट परतून घ्यायचं आहे। यामध्ये मी अगदी पाव चमची इतकी हळद घालून घेते, तसेच पाव चमची गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता बटाट्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ, तसेच 2 चमचे उकडून घेतलेले मक्याचे दाणे, 2 चमचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो, 2 चमचे बारीक चिरून घेतलेला कांदा, तसेच शिमला मिरची देखील इथे आपण बारीक चिरून घेतली आहे। यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक चिरून पनीर देखील घालू शकता, किंवा अजून तुम्हाला जर का कोणत्या भाज्या ह्याच्यामध्ये गाजर बीट वगैरे ॲड करायचं असेल तर ते देखील तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता। थोड्याशा भाज्या आपण ह्या परतून घेऊयात। आता आपण 1 ते 2 मिनिटांसाठी ह्या भाजीला वाफ काढून घेऊयात। वाफ काढून झाल्या, आता आपण सँडविच बनवायला घेऊया। आता ही भाजी पूर्णतः थंड करून घेतले, त्यामध्ये मी साधारणतः 2 चमचे इतकं मोझरेला चीज घालते। तुमच्याकडे जर मोझरेला चीज नसेल तर तुम्ही इथे प्रोसेस चीजचा वापर देखील करू शकता। आता इथे तुम्हाला चीज किती प्रमाणात वापरायचं हे तुमच्यावर आहे, तुम्ही चीजचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तसेच ह्यामध्ये मी मियोनीज घालते, साधारणतः 2 चमचे इतकं मियोनीज घालून घेतले। तसेच 2 चमचे मी इथे टोमॅटो केचप घालून घेते। तुम्हाला जर का हे तिखट बनवायचं असेल त्यामध्ये तुम्ही शेजवान सॉस देखील वापरू शकता। आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊयात। मिश्रण एकत्र करून झाले, आता आपण ब्रेडचे स्लाइस अशा पद्धतीने ठेवून घेऊ आणि प्रत्येक ब्रेडच्या स्लाइसला थोडंसं बटर आणि टोमॅटो सॉस लावून घेऊयात। अशाच प्रकारे आपण सर्व ब्रेड स्लाइसना बटर आणि टोमॅटो केचप लावून घेऊया। इथे तुम्ही हिरव्या चटणीचा वापर देखील करू शकता। तर प्रत्येक ब्रेड स्लाइसवर आपण बटाट्याचं जे मिश्रण बनवून घेतले ते लावून घेऊ। व्यवस्थित आपल्याला ते 1 ते 2 चमचे इतकं लावून स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता आपण ह्यावर थोडेसे चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब स्प्रेड करून घेऊया। जर तुम्हाला हे नसेल घालायचे तर तुम्ही स्किप देखील करू शकता, किंवा जर का तुम्हाला अजून इथे चीज घालायचं असेल तर तुम्ही ह्या भाजीवर अजून चीज स्प्रेड करून घालू शकता। आता आपण ब्रेडच्या स्लाइस ठेवून ह्याला असं बंद करून घेऊया। तुमच्याकडे जर का टोस्टर असेल तर तुम्ही डायरेक्टली त्यामध्ये सँडविच टोस्ट करून घेऊ शकतात, किंवा जर का तुमच्याकडे टोस्टर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने पॅनवर बटर स्प्रेड करून सँडविच टोस्ट करून घेऊ शकता। आता दोन्ही बाजूने आपल्याला हे सँडविच आहेत ते टोस्ट करून घ्यायचे आहेत। लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। आता सँडविचला पुन्हा वरून देखील आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व सँडविच तयार करून घेऊयात। अशा पद्धतीने छान क्रिस्पी आणि गोल्डन ब्राउन आपल्याला इथे सँडविच करून घ्यायचं आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। तसेच जर का तुम्ही अजूनही कुक विथ निशू चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका। सँडविचेस तयार आहेत, आता मी तुम्हाला हे कट करून दाखवते। तुम्हाला जर भाज्या शिजवून घ्यायच्या नसेल तर तुम्ही डायरेक्टली देखील त्या कच्च्याच वापरू शकता, परंतु शिजवल्यानंतर त्या एकत्र मिक्स होतात आणि खायला देखील छान लागतात। आता हे सँडविच तुम्ही
टोमॅटो केचप बरोबर किंवा मिओनीज बरोबर सर्व करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.